शरद पवार आमच्या सोबत असावे ही सगळ्यांची इच्छा आहे। आमचं नुकसान होत असताना पवारांना जागा देत आहोत। पवारांच्या राष्ट्रवादीला असलेल्या जागा या दिलेल्या आहेत असं राऊत म्हणतात। शरद पवार यांची एनसीपी ठाकरे बंधूंच्या युतीत अडचण वाटत नाही असंही राऊतांनी स्पष्टच केलंय। शरद पवार साहेब आमच्याबरोबर असावेत ही आमच्या सगळ्यांची भावना आहे। त्यांच्यासारखं ज्येष्ठ नेतृत्व या आमच्या आघाडीमध्ये असावं, त्यांचा पक्ष असावा यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील होतो। सुप्रियाताई सुळे असतील, स्वतः पवार साहेब, जयंतराव, शशिकांतराव शिंदे या सगळ्यांनी प्रयत्न करून आम्ही मुंबईमध्ये एक चांगला फॉर्म्युला तयार केला आणि त्यांना ज्या जागा हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही त्यांना देऊ शकलो। त्याच्यामध्ये खरं म्हणजे शिवसेनेचं नुकसान झालेलं आहे। आम्ही 115 जागा जिंकतो या क्षणी। 67 काय घेऊन बसले आहे तुम्ही? जो बहुमताला जो एक आकडा लागतो या क्षणी मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे शतक पार करत आहेत। 117 ते 120 पर्यंत जागा आम्ही जिंकतो हा आत्मविश्वास आम्हाला आहे आणि मतदारांना सुद्धा आमच्या आहे। मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचं। मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी, त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात। पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे। राज्यातील जागा वाटपाचं चित्र 30 तारखेला स्पष्ट होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य आहे, शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप ताणलं जाणार असंही फडणवीस म्हणतात। इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीकरता भाजपनं आता तयारी सुरू केली आहे। भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती आहे। वर्षावर उद्या या सगळ्या संदर्भात बैठक पार पडेल। भाजप जिल्हाध्यक्षांच्या विरोधात जुन्या नेत्यांची खतखत सुरू आहे। चेतन सिंग केदारांविरोधात पक्षातील जुने नेते बंडाच्या तयारीत दिसत आहेत। सांगोला नगरपालिका पराभवाची जबाबदारी जिल्हाध्यक्षांची आहे। पराभवाची जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जातीये। 2024 ची लोकसभा, 2024 ची विधानसभा आणि 2025 नगरपालिका याच्यामध्ये आलेलं अपयश हे केवळ आणि केवळ जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यामुळेच आलेलं आहे। कारण त्यांनी आता एकच की नैतिकतेनं जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा ही आमची सर्व पदाधिकाऱ्यांची विनंती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।